तर नमस्कार मंडळी, मी जाई तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये मस्त चटपटीत तिखट अशी लसूणी शेव कशी बनवायची हे बघणार आहोत। आणि इथे मी शेवचं पीठ मळण्याची थोडी वेगळी पद्धत सांगितलेली आहे आणि यामध्ये आपण तेलाचं मोहन अजिबात वापरलेलं नाहीये, तरी सुद्धा शेव आपली एकदम खुसखुशीत अशी तयार होते। आणि ही शेव आपण अर्धा किलो बेसन पिठापासून बनवतोय आणि भरपूर टिप्स सहित मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात। तर लसूणी शेव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरा बेसन घेतलेलं आहे। तर शेव असो किंवा ढोकळा असो, त्यासाठी मी नेहमी हिरा बेसनच वापरते। तर इथे मी कोणत्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाहीये, कारण हिरा बेसन हे खूप चांगल्या क्वालिटीचं असतं। कारण हे मला आईनं सांगितलं होतं। आई देखील माझी भरपूर वर्षापासून हिरा बेसनच वापरते आणि त्यापासून शेव बनवते। आणि हिरा बेसन वापरल्यामुळे शेव खरंच खूप छान होते, खुसखुशीत होते। त्यामुळे मी देखील तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही शेव बनवणार असाल तर हिरा बेसनच वापरा। तर कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये तुम्हाला हे हिरा बेसन अगदी सहज मिळून जाईल। आता हे बेसन पीठ एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि इकडे बघा, लसूणी शेव बनवण्यासाठी इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतलाय। वजनी प्रमाणात हा 10 ग्रॅम आहे। आणि त्याचसोबत इथे मी एक मोठा चमचा जिरे घेतलेत, वजनी प्रमाणात हे देखील 10 ग्रॅम आहेत। आणि त्याचबरोबर इथे मी 40 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। वाटीचं प्रमाण म्हणाल तर इथे ह्या लसणाच्या पाकळ्या अर्धी छोटी वाटी आहेत। तर अर्धा किलो बेसन पिठासाठी 40 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या म्हणजे अर्धी वाटी लसूण अगदी पुरेसा होतो। आता काय करायचं, या तिन्ही जिन्नसांना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं, यावरती झाकण लावायचं आणि याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। आणि गरज पडल्यास अगदी 1-2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालून याला वाटून घेतलं तरी देखील चालेल। तर हे बघा, इथे माझे हे सर्व जिन्नस मिक्सरमधून एकदम बारीक असे वाटून झालेले आहेत। आता आपण शेवचे पीठ मळायला सुरुवात करूयात। तर इकडे बघा, मी एक मोठा असा बाउल घेतलेला आहे। तर मगाशी आपण जे बेसन पीठ भांड्यामध्ये काढून घेतलं होतं, तर ते वाटीच्या प्रमाणात बरोबर 2.5 मोठ्या वाट्या भरलेलं आहे। तर 2.5 वाटी बेसन पिठासाठी इथे आपण बरोबर 1 वाटी पाणी घेणार आहोत आणि हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर आहे। आणि ज्या वाटीने तुम्ही बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीनी बरोबर 1 वाटी पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मगाशी जे मिक्सर मधून आपण लसणाचं वाटण तयार केलं होतं ते संपूर्ण वाटण या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे या सर्व जिन्नसांचा स्वाद या पाण्यामध्ये चांगला उतरला जाईल। आता या पाण्याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, पण ज्या भांड्यामध्ये तुम्ही शेवचं पीठ मळणार असाल त्याच भांड्यामध्ये हे पाणी गाळून घ्यायचं। आणि इकडे बघा, इथे मी एक परात घेतलेली आहे आणि एक गाळणी घेतलेली आहे। आता या गाळणीमधून आपण हे तयार केलेलं लसणाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं करत हे संपूर्ण पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि या गाळणीवरती उरलेला जो लसणाचा चोथा आहे त्याला देखील असं चमच्याने प्रेस करायचं, म्हणजे त्यातील देखील उरलेलं पाणी खाली गाळून जाईल। आता याच पद्धतीने इथे मी हे संपूर्ण लसणाचं पाणी गाळून घेते। आणि इथे बघा, हे लसणाचं संपूर्ण पाणी माझं गाळून झालेलं आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊयात। तर इथे मी एक मोठा चमचा बारीक मीठ घेतलेला आहे आणि हे वजनी प्रमाणात बरोबर 10 ग्रॅम आहे। मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर इथे मी ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटीला थोडंसं कमी इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हे तेल वजनी प्रमाणात बरोबर 100 ग्रॅम आहे। आणि लक्षात घ्या की या तेलाला आपल्याला गरम करायचं नाहीये, कच्चंच तेल आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि इथे मी जे तुम्हाला तेलाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे, त्याहून जास्त तेल घालू नका आणि कमी देखील करू नका। तर हे बघा, हे तेल मी या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला खूप महत्त्वाची स्टेप करायची आहे। तर काय करायचं आहे, हाताने या तेलाला या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं फेटून घ्यायचं आहे, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे। एवढं फेटून घ्यायचं की या पाण्याला असा पांढरा रंग आला पाहिजे, हे तेल या पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे। तर असं केल्याने काय होतं, शेव आपली छान खुसखुशीत होते, अजिबात तेलकट होत नाही। तर ही प्रोसेस करायला फार वेळ लागत नाही, साधारण 5 ते 7 मिनिटात हे पाणी पांढरं होऊन जातं। तर एक 5 ते 7 मिनिट झालेले आहेत बघा, आणि मी या पाण्याला या तेलामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, सतत फेटून घेतलेलं आहे। आणि या पाण्याला बघा आता असा पांढरट रंग आलेला आहे। आता हे पाणी आपलं चांगलं फेटून झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे लाल तिखट देखील या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। लाल तिखट मिक्स करून झालं की यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेऊयात। तर संपूर्ण बेसन पीठ एकाच वेळी तुम्ही घातलं तरी देखील चालेल। आता या बेसन पिठाला या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताने हे बेसन पीठ या पाण्यामध्ये चांगलं मळून घ्यायचं।
तर हे बघा, इथे माझं हे बेसन पीठ या पाण्यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या बेसन पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत. आणि आत्ता जरी तुम्हाला हे पीठ थोडंसं पातळ दिसत असेल तर अजिबात काळजी करू नका, कारण जेव्हा आपण हे पीठ भिजायला ठेवतो तेव्हा ते थोडंसं घट्ट होतं. आणि शेव पाडताना पीठ खूप जास्त घट्ट नसावं, नाहीतर काय होतं, शेव पाडताना खूप जड जातं आणि त्याच्या गुठळ्या गुठळ्या पडल्या जातात. आणि आत्ता तुम्हाला जेवढं पीठ पातळ दिसतंय तेवढंच पीठ आपल्याला शेव पाडण्यासाठी पातळ हवं आहे, त्याहून जास्त घट्ट करू नका. आणि इथे मी जे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे, त्याहून जास्त पाणी घालू नका, नाहीतर पीठ तुमचं याहून जास्त पातळ होईल. आणि आता या पिठाला आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला साधारण एक अर्धा तास तरी असंच भिजत ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर या पिठाला तुम्ही फक्त 10 मिनिट असंच भिजत ठेवून याची शेव पाडलीत तरी देखील चालेल, पण जेवढं पीठ तुमचं चांगलं भिजेल तेवढी तुमची शेव चांगली होते. आता या पिठाला साधारण एक अर्धा तास आपण असंच भिजत ठेवूयात. तर हे बघा, एक अर्धा तास झालेला आहे आणि इकडे बघा आपलं हे शेवचं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हे पीठ आता थोडंसं घट्ट झालेलं आहे, चांगलं मुरलेलं आहे. तर शेव पाडण्यासाठी पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण शेव पाडायला सुरुवात करूयात. तर शेव पाडण्यासाठी मी हा सोऱ्या आधीच तयार करून ठेवला होता आणि या सोऱ्यामध्ये मी बारीक होल्सची शेव पाडण्याची जी चकती असते ती घालून घेतली आहे. आता काय करायचं, या सोऱ्याला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे काय होतं, सोऱ्याला पीठ खूप जास्त चिकटून राहत नाही आणि शेव आपली चांगली पडली जाते. तेल लावून झालं की यामध्ये आपण तयार केलेलं पीठ भरून घेऊयात. तर सोऱ्यामध्ये पीठ भरताना खूप दाबून भरायचं, त्यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे. तर सोऱ्यामध्ये तुम्ही जर पीठ खूप दाबून भरलं नाही तर तुमची शेव नीट पडली जाणार नाही. तर हे बघा, इथे या सोऱ्यामध्ये हे पीठ मी आता चांगलं दाबून भरलेलं आहे. आता यावरती झाकण लावूयात आणि हा सोऱ्या बंद करून घेऊयात. तर शेव तेलामध्ये पाडण्याआधी ती थोडीशी एका प्लेटमध्ये पाडून बघायची. जर ती व्यवस्थित पडत असेल तरच ती तेलामध्ये पाडायची. असं केल्याने काय होतं, तुमचं तेल खराब होत नाही आणि तुमचं पीठ देखील वाया जात नाही. तर हे बघा, या सोऱ्यामधून शेव अगदी छान पडली जाते. आता आपण तेलामध्ये शेव पाडायला सुरुवात करूयात. आणि इकडे बघा, शेव तळण्यासाठी मी मघाशीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तर शेव तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत तेल गरम नसावं, हलकं गरम असावं. तर शेव तळण्यासाठी तेल हे परफेक्ट गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर आपण जे तयार केलेलं पीठ आहे त्यामधील थोडंसं पीठ तेलामध्ये घालायचं आणि तो गोळा जर पटकन करपला नाही आणि त्यावरती जर हलके बुडबुडे आले तर समजायचं तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे. तर आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण शेव पाडायला सुरुवात करूयात. आणि शेव पाडत असताना सुरुवातीला कढईच्या कडांनी पाडायला सुरुवात करायची आणि मग मध्ये न्यायची. आणि शेवच्या ज्या लेअर असतात त्या थोड्याशा पातळच पाडायच्या, खूप जास्त जाड पाडायच्या नाहीत. आणि जर हा शेवचा घाणा तुम्ही जर खूप जाड पाडलात तर शेव आतून कच्ची राहते आणि कुरकुरीत होत नाही. आणि शेव तळत असताना गॅस मध्यमच ठेवायचा, खूप मोठ्या गॅसवरती शेव तळायची नाही. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती शेव तळलीत तर वरून ती कुरकुरीत होते पण आतून कच्ची राहते आणि मग ती लवकर मऊ पडते. आणि झाऱ्याला जेव्हा शेव कडक लागायला लागते तेव्हा तिला उलटायचं, आधी उलटायची घाई करायची नाही. आणि शेव तळून झाल्यानंतर तिच्यावरचे जे तेलाचे बुडबुडे असतात ते पूर्णपणे कमी होतात, तेव्हा समजायचं आपली शेव तळून तयार झाली आहे. तर हे बघा, शेव आता आपली दोन्ही बाजूंनी मस्त कुरकुरीत अशी तळून तयार झालेली आहे. आता हिला मी काढून घेते. आता याच पद्धतीने मी शेवेचा दुसरा घाणा देखील तुम्हाला तळून दाखवते. आणि आधी सांगितल्याप्रमाणे बघा, शेव पाडताना कढईच्या कडांनी पाडायला सुरुवात करायची आणि मग मध्ये न्यायची. आणि शेवची लेअर पाडताना खूप जास्त जाड पाडायची नाही, पातळच पाडायची. आणि शेव तळताना ती मध्यम गॅसवर तळायची, मोठ्या गॅसवरती तळायची नाही. आणि इकडे बघा, शेवचा आपला दुसरा घाणा देखील मस्त कुरकुरीत छान रंगावरती तळून तयार झालाय. आता याच पद्धतीने आपण बाकीची सगळी शेव तयार करून घेऊ. आणि इथे बघा, माझा आता शेव पाडण्याचा शेवटचाच घाणा सुरू आहे. बाकी सगळी शेव माझी तयार करून झालेली आहे. आणि इथे मी तुम्हाला पीठ मळताना जे पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे, कारण शेव पाडत असताना शेवटपर्यंत ती मला अजिबात जड गेली नाही. अगदी हलक्या हाताने मी सगळी शेव पाडून घेतली. त्यामुळे इथे मी जे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. आणि इकडे बघा, माझा शेवटचा घाणा देखील तळून आता तयार झालेला आहे. आणि ही संपूर्ण तळलेली शेव बघा, अगदी एकसारख्या रंगावरती एक एक घाणा तिचा तळला गेलेला आहे. आणि बघूनच समजते की ही शेव एकदम कुरकुरीत अशी तयार झाली आहे. आणि इथे बघा, एक शेवेचा घाणा मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता अगदी इझिली याचा चुरा होतोय आणि माझ्या हाताला कुठेही तेल लागत नाहीये. म्हणजे आपली ही शेव एकदम कुरकुरीत अशी तयार झाली आहे. आणि इथे जे मी तुम्हाला लसूणी शेव करण्यासाठी जे साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. चवीला ही शेव अगदी सुंदर लागते. लसणाचा फ्लेवर देखील खूप छान उतरलेला आहे या शेवमध्ये.
त्यामुळे ही शेव बनवताना मी साहित्याचं प्रमाण आणि ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे या दिवाळीला तुमची देखील शेव अशीच तयार होईल. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, म्हणजे या व्हिडिओचा त्यांना देखील या दिवाळीला नक्की उपयोग होईल. तर लवकरच भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.